राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66चे काम सुरू असताना आंबेवाडी वरसगाव पंचक्रोशीतील जनतेला सोयीस्कर असणारा रस्ता तसेच पर्यायी मार्गाबाबत ठेकेदाराने मनमानी सुरू ठेवल्याने आता न्यायासाठी लोकशाही पद्धतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। आंबेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आजपासून हे आंदोलन सुरू केले। आम्ही जमिनी दिल्या मात्र आमच्या प्रश्नांची दखल घेण्यात येत नाही, त्यामुळेच आम्ही हे आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे। आता न्याय मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आंबेवाडी वरसगाव कोलाड येथील उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला 200 मीटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावे, सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले नाही ते पूर्ण करून देणे, गटारावरील झाकणे बसवून देणे अशी मागणी केली आहे। पेन, नागोठले, नोणेरे, महाड येथे महामार्गावरून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत, मात्र आंबेवाडी कोलाड वरसगाववर अन्याय झालाय। कोलाड नाक्यावर मोठी बाजारपेठ असल्याने असंख्य नागरिक तसेच प्रवासी येथून रात्रंदिवस प्रवास करीत असतात, मात्र पर्यायी मार्ग देण्यात आलेला नाही। सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमचे आंदोलन असल्याचे उपोषणकर्त्या नागरिकांचे म्हणणे आहे। आमच्या मागण्या एकच आहेत की जेणेकरून या ब्रिजचं जे काम रखडलंय ते पूर्ण करा तुम्ही। आम्ही नाही म्हणत नाही, पण सरकारी हॉस्पिटल इथं जाण्यासाठी रस्ता हवा आहे। गोरगरीब कशावरून जाणार? उगदा समजा आधी हे आहेत, म्हातारी कोतारी लोक आहेत, तिथं शासन आहे, शाळा आहे, बारीक मुलं आहेत, त्यांना तुम्ही काय कसे जाणार? ते फिरून जाणार का इकडून येऊन का तिकडून गोल राऊंड मारणार मच्छी मार्केटला? तर तिथं एक भोगदा पाहिजे आणि इथं प्रभाकर हॉटेलच्या समोर स्मशानभूमी आहे, त्यासाठी भोगदे पाहिजेत। एवढेच भोगद्याची मागणी आहे। आम्ही दुसरं काय मागतोय तुमच्याकडं? तुम्हाला काय करायचं दुसरं? तुम्ही येणार डायरेक्ट सांगणार नाही इथं काम चालू करा, हे काम पूर्ण झालं पाहिजे, याला काय अर्थ नाही ना। बाकी जनतेचा पण बघा ना, तुम्हाला निवडून कशासाठी दिले आम्ही? राजकीय नेता म्हणून ना आम्ही म्हणत, सर्व पक्षांना आम्ही बोलतोय की आता गोळे साहेब आले तेव्हा त्यांनी काय सांगितलं की इथं बोगद्याचं काम चालू करा आणि लगेच दडपण आणून तो बोगद्याचं काम रद्द करायला लावलं। कशामुळं? याला कारण म्हणजे आपले स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांचे दुर्लक्ष मानलं लागेल, कारण ते एकदा या मतदारसंघातून निवडून गेले काय यांचा त्या मतदारसंघात अजून लक्षच नसतो। ते तर रोहा आणि पाली तालुका आपल्यामध्ये आहे ते विसरून जातात पूर्ण। त्यामुळे माझं असं रवी पाटलांना म्हणजे तुमच्या मार्फत एक विनंती आहे, त्यांनी जर हा अंडरपासचं काम केला तर मी स्वतः चप्पल न घालता त्यांना पुष्पगुच्छ पेनला जाईल। पण अंडरपास हे तुम्हाला 2 व्हीओपी बोगदे पाहिजेत, नेमकं कशासाठी पाहिजेत काय सांगा? तिथं रिक्षावाल्यांची अडचण आहे, व्यापाऱ्यांची अडचण आहे आणि जवळजवळ 72 गावं जे या कॉलेज विभागात येतात म्हणजे गर्दीसाठी येतात ती त्यांना ती पूर्ण अडचण होऊन गेलेली आहे। त्यांना पूर्ण फिरून या विरावडीकडे यावं लागेल। तर 1 किलोमीटर त्रास होतो, 1 किलोमीटर त्रास होतो, 1 किलोमीटर फिरून यावा लागतो। मग वरसगाव असो, आंबेवाडी असो, या या भागाच्या पट्ट्याचा विषय असा आहे की तो इथून या अंडरपासपासून त्या संपूर्ण त्या कॉर्नरपासून त्या वरसगाव फाट्यापासून आम्हाला इथे यावा लागतो। त्यासाठी आम्हाला दवाखान्यासमोर छोटंसं बोगदा म्हणा हे आमची मागणी आहे। रास्त सर्व्हिस रोड अपूर्ण असल्यामुळे अपघात होत आहेत। हां सर, जरूर 100% सर्व्हिस रोड पूर्ण झालेलं नाही। छातून मातूर सर्व्हिस रोड केल्याने गाड्या चालू केलेल्या आहेत दोन्ही साईडला आणि उड्डाणपुलाचं काम सुरू केलेलं आहे। तेही आम्ही पत्रावर केलं, ग्रामपंचायत पत्र केलं, ग्रामपंचायत ठरावही दिले आपण त्यांना, पण कुठल्याही अद्याप त्यांनी कुठल्याही गोष्टीचा त्यांनी वापर केलेला नाही, काहीच केलं नाही अद्यापर्यंत। फक्त उडवडीची उत्तरं दिली, आम्ही करू, हे करू, ते करू, पण काही केलं नाही। मला सहकार्य करण्याची भावना निर्माण केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। आणि आमची मागणी एवढंच असते, आम्हाला कुठला उद्योग करायचा नाही, आम्हाला कुठे काम थांबायचं नाही, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला छोटासा बॉक्स ज्यावेळी दिला तर आमचा विषय संपून जाईल, पण ते अद्यापर्यंत कोणी कानाडवाला कोण करतच नाही, लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात। असं आमचं हेतू आहे पूर्ण। तर आमची एवढीच विनंती आहे, एवढा पंचक्रोशीच्या भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की काहीतरी आपल्याला थोडासा बॉक्स दिला तर दवाखान्यात जाण्यासाठी उपचार करण्यासाठी आम्हाला जर तो बॉक्स मिळाला तर एक छोटीशी गाडी गेली, रिक्षा म्हणा किंवा ॲम्ब्युलन्स म्हणा, यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करायला सगळे बसलेले आहोत।